आदित्य आणि मी चाललो आहे भोगवे बीच. समोर सकाळची 7:30 वाजले सकाळचे आणि मस्त एकदम हे सामंत संजय सामंत यांचं इथे सागर दर्शन रिसॉर्ट आहे. समोर पाहू शकता तुम्ही आणि सुंदर नारळाची झाडं लावलेली आहेत. इथे बसायला मचाण केलेले आहे. पर्यटक येतात त्यांच्यासाठी सुंदर बसायला. डायरेक्ट बीच कनेक्टेड हे एकदम बीचला लागून आहे सागर दर्शन रिसॉर्ट. आणि समोरच हे काय समोरच बीच आहे त्यांचं. हे इथे अजून एक बाहेर बसायला आहे. एकदम सुंदर निसर्गरम्य. समोरच समुद्र आहे त्यांच्या रिसॉर्टच्या समोरच. सागर दर्शन रिसॉर्ट तुम्ही पाहू शकता. त्याचे ओनर आहेत श्री संजय सामंत. बघा किती सुंदर दिसते. हा आदित्य सामंत. आम्ही आता जस्ट उठलो आहे. सुंदर. समोर आहे तिकडे देवबाग. एक्झॅक्टली समोर इथे दिसते तुम्हाला. जर झूम इन करतो. हा देवबागचा एरिया आहे. हा इथे तारकर्ली देवबाग समोर. आदित्य जस्ट उठलाय आता. पाण्यात चाललोय. भोगवे बीच हे परोळे सिंधुदुर्गात आहे. एकदम क्लीन वॉटर आहे. साफ आहे एकदम. समोर समुद्र इकडे. आजूबाजू परिसर एवढा सुंदर आहे. नारळाची झाडं. इथे क्रॅब्स खेकडे असतात. खेकडे लहान. इकडे समोर फिशिंग करतायत. एकदम क्लीन बीच आहे. एकदम स्वच्छ मेंटेन केलेलं बीच आहे. जराही तुम्हाला इकडे कचरा आणि काही दिसणार नाही. या इकडे खडकात काहीतरी क्रॅब्स असतात. आज मी पाहिलं तर सुंदर फॉर्मेशन झालेलं असं. बघा किती नेचर सुंदर फॉर्मेशन झालेलं आहे. बघा मासे आहेत. लहान मासे आहेत इकडे आतमध्ये तुम्ही बघू शकता. लहान मासे आहेत तिकडे. आता पाणी कमी झाल्यामुळे सगळं बघा इकडे आतमध्ये मासे आहेत. हळूहळू लहान मासे फिरत आहेत. तेव्हा हे हलताना दिसतील तुम्हाला मासे. तेव्हा इकडे छोटे मासे आहेत इकडे. शिंपल्या. हे झाड आहे त्याच्यात. इकडे खेकडे असतात आतमध्ये. लहान खेकडे असं असतात. असे जसे दगड आहेत. पोहताना ही दगड लागतात कधीतरी. शार्प झालेली असतात. आता जेव्हा भरती येते तेव्हा हे सगळं पाण्याखाली असतं. लहान खेकडे आहेत. हे किती आहेत बघा. हे बघा किती आहेत. हे बघा पूर्ण फ्रेंड्स आहेत. जसे मित्र तसे एकत्र फिरत आहेत. आणि ह्याच्यात बघा इकडे खेकडे आहेत. आणि मग आतमध्ये गेले. आतमध्ये गेला. हा जो आतमध्ये गेले. हे बघा हे आता आतमध्ये जातील. जिकडे जिकडे त्यांना खड्डे मिळतात तिकडे आतमध्ये जातात. ते आतमध्ये गेला.
जिकडे त्यांना असं वाटतं अनसेफ आहे मग ते इमिजिएटली त्यांच्या ह्याच्यात जाते बघा. आतमध्ये गेला बघा, हे आतमध्ये गेला आतमध्ये बघा. हे असे खड्डे करतात आणि आतमध्ये जातात जमिनीच्या. अजून एक त्यांना हे बघा, हे आतमध्ये खड्डा करून आतमध्ये जातात. शिंपल्या याला अडकलेले पण दगडाला आहे ना. एकदा आम्हाला इकडे स्टारफिश दिसलं ना आदित्य, स्टारफिश दिसलं एकदा. स्टारफिश दिसलं तर परत आम्ही पाण्यात हे केलं. थोडा मोठा केकडा आहे बघ. कलर बघ, कलर आदित्य लवकर आहे बघ, कलर बघ लवकर आहे. धावत आहे बघ, कलर बघ. हे बघ केकडा थोडा मोठा आहे. हे बघ बघ वाला. हवा हवा बघ कसं चाललंय बघ. हे बघ कलर ना ग्रीन आणि आहे ना एकदम वेगळाच. अटॅक करेल ना त्याच्या ह्यानी. चल सोडूया, जाऊन दे त्याला. फिशिंग बोट चालले मासेमारीसाठी. दोन होड्या आहेत इकडे. इकडे एकामागे एक होडी आहे. समोर फिशिंगसाठी चालले आहेत ते. बस फिशिंगला चालले तर समोर बोट्स दोन आहेत. एका ते हे आणि पर्यटक दाखवतात ना मॉर्निंगला. पर्यटक दर्शन करतात. समुद्र डॉल्फिन्स आहेत समोर. डॉल्फिन येतात समोरच्या बाजूला. या इकडे तिकडे गेले की ना डॉल्फिन्स दिसतात समोरच्या साईडला. एक बोटिंगला घेतात. बोटिंग या इथून असे जातात समोर. आणि या बाजूला डॉल्फिन्स आहेत मागच्या साईडला. इकडे कोणतरी फिशिंग करतोय. हो इकडे समोर एक फिशिंग करते कोणतरी. फिशिंग आणि आदित्य हा एक्सपर्ट स्विमर आहे. आणि ह्याच्यात स्विमिंग करणार का? हां समुद्रात तू स्विमिंग पूलमध्ये करतो? हो समोर आत्मेश्वर समोर बोट्सचे सगळे चालले आहेत डॉल्फिन दर्शनसाठी. समोर आहे तारकर्ली आणि देवबाग. या हे देवबाग तारकर्ली आणि हे आहे भोगवे बीच. आणि समोर देवबाग तारकर्ली. याचं नवीन इथून हॉटेल झालं आहे समोर. वरती पाहू शकता इथे हे नवीन हॉटेल झालं आहे. आता 2 वर्षापूर्वीच झालं आहे हॉटेल. होरायझन आय थिंक त्याचं नाव आहे त्याचं. आता सूर्य देव बघा. आता सनराईज सुंदर सनराईज आहे. माउंटन्सच्या मागून येते सनराईज. ते लहान लहान घरं आहेत समोर मध्ये. हे इथे एंट्रन्स आहे. तुम्ही भोगवे बीचला आला संजय सामंत सागर दर्शन रिसॉर्टमध्ये तर तुम्हाला गाड्या तिकडे समोर ठेवायला लागतात या इथे. आणि मग इथून बॅगा स्वतः हातातून घेऊन ते 2 माणसं येतात. आणि मग ते इथून तुम्हाला स्वतःला चालत हे समोर तुम्हाला इकडे मचान दिसत आहेत. तिकडे आतमध्ये त्यांचं रिसॉर्ट आहे. तिकडे एवढं चालायला लागतं तुम्हाला. आणि हे इथे सूर्योदय होतोय सुंदर. सूर्यनारायण आदिनारायण देव आमचं इकडे कुलदैवत आहे. परुळ्याला मंदिर आहे सूर्य मंदिर. सनराईज होतोय सुंदर. अति सुंदर दृश्य आहे. पाहू शकता सकाळचे
7:30 पावणे 8 झालेले आहेत. समोर एक पक्षी उडतो. हा पक्षी तो कित्येक वर्षापासून आहे. हां हां हा एक पक्षी आहे, तो कित्येक वर्षापासून इकडे उडतो आहे. ते समोर घरटं आहे त्याचं. मस्त व्ह्यू वाटतं ना, एकदम छान वाटतं एकदम. काय दाखव. हां शेल टाईप आहे वगैरे. मस्त आहे. सूर्यदेव वरती आलेले आहेत. वा सुंदर आहे. हां आदित्यला काहीतरी मिळालेलं आहे. त्याच्या आत मी क्रॅब असतात आतमध्ये. हां फिंगर काढतो. बाहेर येईल तेव्हा त्यांनी काढले बघा ते चावेल बघ. याच्यातून क्रॅब आहे. हां हे बघ. ते बघ तो दिसला. ते बघ हे बघ बाहेर येईल. तो बाहेर येते बघ. नॅचरल असं बांध झालंय बघ. आणि मस्त वाटतं ना, फ्लोईंग पाणी मस्त आहे बघ. हे क्रॅब्स फायटिंग करतात बघ. हे बघ एकमेकांशी फायटिंग करतात. हे बघ क्रॅब्सची फायटिंग चालू आहे बघ. हे बघ आदित्य. इथे पण चालू आहे. हे बघ फायटिंग बघ. तू आला असता तर थांबले तर. हां हे बघ छोट्या क्रॅबला पकडलंय. हो फायटिंग चालू आहे. क्रॅब्स एकाला मारलंय त्याने आणि ते खायला घेऊन चाललाय. तो खातोय तो. आता उजाडल्यावर वेगळंच वाटतं ना. सनराईज झाल्यानंतर वेगळंच वाटतं एकदम वातावरण. संपूर्ण बीचचं वातावरण आहे आजूबाजूचं सुंदर. हां काय नजारा आहे. मस्त सुंदर.